माझं नाव सीमा तपसे. माझं मूळ गाव बीड जिल्ह्यातली आहे. मी चंदन सावरबाबाचं मूळ गाव आहे. मी आता पुणे जिल्ह्यामध्ये आळंदी येथे राहते. मी या सिस्टीममध्ये येण्याचं कारण म्हणजे मला थायरॉईड होता. थायरॉईडसाठी डॉक्टरांनी मला आयुष्यभरासाठी गोळी घ्यायला सांगितली होती. त्यानंतर माझे जे अपलाईन म्हणजे नामदेव वायकड सर ते आमच्या वहिनीकडे आले होते घरी धारूरमध्ये. त्यांनी सांगितलं की थायरॉईडसाठी आपल्याकडे आयुर्वेदिक औषधं आहे ते तुम्ही घेऊन बघा. मी पण हॉस्पिटलमध्ये 2 वर्ष जॉब केलेलं आहे. BSc DMLT झालेलं आहे माझं. तर ते म्हणजे तुम्ही आरोग्य खात्यातलं एवढं असून तुम्ही एकदा आयुर्वेदिक वापरून बघा. ॲलोपॅथिकची चालूच राहू दे, तुमची पण आयुर्वेदिक पण वापरा. त्याबरोबर मी औषधं आयुर्वेदिकचे घेतले. मला रिझल्ट पण आला त्याच्यात. नंतर माझ्या आईसाठी मणक्यासाठी आईला त्रास होत होता. तर तिला पण मी माझा मावस भाऊ डॉक्टर आहे तो बोलला की आईसाठी नाही का कायमस्वरूपी बेल्ट वापरावा लागेल आणि ह्या गोळ्या ॲलोपॅथिकच्या चालू ठेव. नाही तर तुझ्या ॲलोपॅथिकच्या गोळ्या ते थोड्या बाजूलाच ठेव. माझं आयुर्वेदिक मी आईला देते. माझ्या आईसाठी मी 5 महिन्याची ट्रीटमेंट दिली आयुर्वेदिकची. तर तिचा आता मणक्याचा त्रास पूर्णपणे कमी झाला आहे आणि बेल्ट पण वापरत नाही ती आणि काम पण व्यवस्थित करते. तिला असं उठता पण येतं. उठताना ती रडायची. अक्षरशः तिच्यासाठी मी पण रडायची. अख्ख्या दिवाळीमध्ये तिला असं बसता पण येत नव्हतं. असं तिला त्रास होत होता. पण नंतर आता तिचा त्रास पूर्ण बंद झाला आहे. आणि थँक्यू IMC सर्वांची.